तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे दादा हिरो बनायचं का? आम्हाला आहे ना, आम्ही जवळचे नागरिक आहे, आम्हाला दुसऱ्या गावात स्थलांतर करा. ते ग्रामसेवक म्हणतोय मी कोणाचं ऐकणार नाही, बीडीओ काय माझा बाप नाही, आमदाराचं मी काय ऐकत नाही. बोलवा त्याला नाव. बोलवा त्या बीडीओला काय आहे विचारा, नाहीतर मला आम्हाला नाव- दुसऱ्या नाव गावात काय? जागा द्या. जवळचे बीडीओ हे ग्रामसेवक कोण आहेत त्यांना पुढे बोलवा. नाव सांग ना. तिडके म्हणून काय, अहो ते नाव सांगत नाही, मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांचा. त्यांना मी म्हणलो 15 वर्ष झालं, एका गरीब शेतकऱ्याची टपरी होती अतिक्रमणात, 15 वर्षापासून त्रास नाही, कुठल्या बीडीओने नाही, 15 वर्ष म्हणजे तुम्ही याच्या आधीपासून होती, तुम्ही आल्यानंतरून त्रास नाही. आपले जाधव साहेब बीडीओ साहेबांनी सांगितलं की त्यांना दुसरी जागा द्या, मग तिथं अतिक्रमणाची कारवाई करा. हा माणूस जीसीपी घेऊन तिथं गेलाय, महिला होत्या फक्त, त्या महिलांना काय काय बोलतो मी, त्यांना फोनवर म्हणलो तो मला म्हणतो बीडीओ माझा बाप नाही, मी आमदाराचं ऐकायला नाही. हा माणूस सत्ताधारी लोकांचा ऐकतो दादा फक्त. माझा यांच्यावर डायरेक्ट आक्षेप आहे, ह्या माणसावर कारवाई करा, नाही तर नका करू, नाही तर आम्हाला जवळ सोडून दुसऱ्या हद्दीत टाका, नाही तर ग्रामसेवक आम्हाला दुसरे द्या. हा माणूस म्हणतो मी काय धाराशिव जिल्ह्यातला आहे, मला काय लय फरक पडत नाही, मी काय जवळ सोडल्यावर नांदला जाईन, तालुक्यात जाईन दुसरीकडे. उघडीट भाषा करते दादा. अधिकारी नसता तर ह्याला मारला असता आम्ही, आम्हाला काही लय जड नाही मारायला, हे अधिकारी म्हणून. आणि जाधव साहेब चांगलं काम करतात, ते म्हणतो ठीक आहे जाधव साहेब नाही, पण बीडीओ वरिष्ठ माझा बाप नाही, वरिष्ठांनी फोन केला तर हा माणूस मोबाईल स्विच ऑफ ठेवतोय. आणि गावातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंचाचा फोन याला घ्यायला जमतो, बीडीओचा फोन घ्यायला जमत नाही. नावेलाजानी तहसीलदार साहेबांनी तिथं पत्र दिलं की तात्पुरती कारवाई थांबवण्यात यावी आणि पर्यायी जागा द्यावी. बीडीओ साहेबांनी बी तसे आदेश दिले, तरी हा माणूस ऐकत नाही. आता ही नेमकं ह्या माणसाला काय मुख्यमंत्र्याचा फोन लावून द्यायचा का नरेंद्र मोदीचा लावून द्यायचा, विचारानं आम्हाला सांगा बाबा. नरेंद्र मोदीचा लावून द्यायचा, विचारानं आम्हाला सांगा बाबा. तुम्हाला तहसीलदाराने जर तिथं बीडीओली पत्र दिलं असेल तर तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे दादा हिरो बनायचं का? तुम्हाला कसं डोकं वापरायचं तिकडे दादा हिरो बनायचं का? आता मी जाऊन 6 महिने झाले. हे 6 महिने 2 दिवस आले, मॅनेज होणार विषय ग्रामसेवक आहे. हा तो माणूस नाही, ही केस सांगा. तहसीलदारी तुम्हाला पत्र दिलंय का? बीडीओली पत्र दिलंय का? आणि मग तुम्ही मशीनमध्ये काय तुम्हाला ते पर्यायी जागा द्या, काळ मर्यादा द्या आणि शिफ्ट करून टाका. पण फक्त तिथं असणाऱ्या शेतकऱ्याशी बोलत असताना जसं तुम्ही माझ्याशी बोलता, दादा मी आता तुम्हाला- या मतदारसंघातला कुठलाही व्यक्ती जर तिथं पोटतिडकीने बोलत असेल तर ते खरंच समजावं लागतं. आणि मी तुम्हाला सांगतोय, एखाद्या आमदारांशी तुम्ही जसं बोलाल तसं तिथं असणाऱ्या ग्रामस्थांशी बोला, साधी माणसं आहेत सगळी. याच्या पुढे कंप्लेंट येऊन देऊ नका, काळ मर्यादा द्या, पर्यायी जागा द्या आणि विषय संपवा. ठीक आहे.